नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्यासोबत असं होतंय का? जसं तुम्ही नामस्मरण सुरू करता किंवा ध्यानाला बसता तसंच तुमचं मन जास्तच भटकायला लागते, बरोबर ना? असं होतंय तुमच्यासोबत. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मागच्या व्हिडिओला भरभरून कमेंट आल्या, प्रत्येकाने आपापले प्रॉब्लेम सांगितले. त्याचनुसार तुमच्या सगळ्यांचे प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी आज करत आहे. बघा, आपल्या मनामध्ये असंख्य असे विचार दिवसभरामध्ये येत असतात. जसं आपण नामस्मरण वगैरे करण्याचा संकल्प घेतो आणि ते सुरुवात करतो, तेव्हाच कधीही जे येत नव्हते ते देखील जुने विचार येऊ लागतात, जुन्या आठवणी. उगीचच भीती वाटते, कुणावर तरी उगीच शंका घेऊ लागतो. नात्यांमध्ये असं वाटतं की आपल्यालाच कुणीतरी दूर लोटते, आपल्याला इग्नोर करतात येत, बाकीच्यांना सगळ्यांना चांगला मान सन्मान मिळतोय, आपल्यालाच असं करतात येत. असे वेगवेगळे विचार बघा येतात आणि मग वाटतं मी काहीतरी चुकीचं तर करत नाहीये ना, म्हणून मला असं भेटतंय का त्याचं फळ. होतं ना तुमच्यासोबत पण असं? कारण मी सुद्धा यातूनच गेलेली आहे आणि हे सगळं माझ्यासोबत सुद्धा घडलेलं आहे. म्हणूनच हा माझ्या अनुभवासोबतच तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझ्यासोबत पण अगदी असंच झालं होतं. जेव्हा मी पहिल्यांदा मनापासून नामस्मरण सुरू केलं, तेव्हा मला वाटलं होतं की आता माझं मन शांत होईल. 8 दिवस झाले, 2-4 दिवसांनंतर, महिनाभरानंतर, 15 दिवसांनंतर. पण उलट झालं. मन जास्तच अस्थिर वाटत होतं मला. डोळे बंद केले की विचारांचा पाऊस सुरूच. कधी जुने प्रसंगच आठवतात येत, कधी कुणाबद्दल रागच येतोय, कधी अचानक भीती वाटते, डोळेच उघडूशे वाटतात येत. कधी कधी खरं सांगू, एका क्षणी तर मला वाटलं हे माझ्यासाठी नाहीच, नामस्मरण वगैरे करणं हे माझ्यासाठी नाहीच, मी थांबावं का इथे, असं मला खूप वेळा वाटलं. पण एकच गोष्ट मला समजली, ती म्हणजे मन भरकटणं म्हणजे ही साधना आपल्यासाठी नाहीये असं नाहीये. अनेक वेळा मी या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला कळलं, जेव्हा आपण ध्यान करतो, नामस्मरण करतो, कोणत्याही प्रकारचं स्तोत्र मंत्र वाचण्याचा संकल्प घेतो, तर तेव्हा आपल्या आतमध्ये जी धूळ आहे, आतमध्ये जो कचरा आहे, तो साफ होऊ लागतो. हो, लक्षात घ्या, आपण जेव्हा बाहेरचं साफ करतो तेव्हा धूळ आधी उडते, बरोबर ना? आधी आपल्या अंगावरती धूळ उडते. तसंच तुम्ही जेव्हा आतमध्ये साफसफाई सुरू करता, तुमच्या मनामध्ये दडलेले विचार, उगीचच राग, द्वेष, आत्तापर्यंत कुणी काय काय बोललं होतं ते लागलेलं मनाला टोचणारे ते सगळ्या वेदनादायक शब्द, हे सगळे थॉट्स आधीपासूनच तिथं साठलेले होते. त्यावरती आणखीन कचरा, ढीग, अशा प्रकारे तिथं घाण होत होती. आणि आता हेच सगळं बाहेर पडत आहे, म्हणून तुम्ही त्यांना इग्नोर करत होता. लक्षात येते? पण आता शांत बसला म्हणून ते तुम्हाला दिसायला लागलेत. स्पिरिच्युअलिटीमध्ये असंच होतं, अध्यात्मामध्ये. कारण या आध्यात्मिक भाषेत जर सांगायचं झालं तर तुमचं मन डिटॉक्स होतंय. हो, जुने कर्म, जुन्या भावना, दडलेली जी ऊर्जा आहे नको असणारी निगेटिव्ह, हळूहळू बाहेर येते आणि म्हणूनच मन जास्त ॲक्टिव्ह वाटते. पण लक्षात ठेवा, ही बॅकवर्ड नाही, ही तुमची प्रोग्रेस आहे. जिथे बहुतेक लोक थांबतात तिथूनच तुमचा प्रवास खरा सुरू होतो, जिथे तुम्हाला या गोष्टी सगळ्या समजतात. कारण कचरा पूर्ण बाहेर काढला जातो, साफ केलं जातं आपलं मन, आणि मग त्यानंतर नामस्मरणाचं बीज, हा कचरा वगैरे साफ करून एक बीज तयार होतं. जसं जसं आपण नामस्मरण करू त्या प्रकारे ते बीज तयार होतं आणि मग ते आपल्या शरीरात मुळामध्ये स्थिरावतं. त्यानंतर त्याचं झाड बनतं आणि मग ते फळ देऊ लागतं. अशा प्रकारे स्वामी तुम्हाला इथे माझ्यामार्फत मला एक माध्यम बनवून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण बघा, स्वामी समर्थ आपल्याला बघत असतात. ते बघतात, हा साधक, हा माझा बाळ थांबतोय का की पुढे चालत राहतोय. कारण त्याला जर या गोष्टींची उत्तरं हवी असतील, मन भरकटते, वाईट निगेटिव्ह विचार येतात, सतत चिडचिड होतीये, तर मग बहुतेक हा इथे थांबणार आहे.
आणि जर नाही थांबलो तर अनेक असे मार्ग येतात, असे व्हिडिओ येतात, अशा गोष्टी समोर येतात की आपल्याला कळतं की आपण जो चाललेलो आहे तो मार्ग परत जाण्यासाठी नाही, तर ती कृपा मिळवण्याची जी आपली गुरुकिल्ली आहे त्या चावी भेटण्याच्या मार्गावर आहे. म्हणून जेव्हा मन भरकटतं तेव्हा घाबरू नका, उलट हसून म्हणा, ही माझी परीक्षा आहे आणि मी पास होणारच. आता प्रश्न येतो की यातून मग बाहेर कसं पडायचं? असं किती दिवस चालणार? मन भटकलं तरी जबरदस्ती करू नका. हळूवार शांतपणाने हळूच पुन्हा आपल्या नामस्मरणाकडे यायचे, आपल्या ध्यानाकडे यायचे. पण रोज थोडं का होईना सातत्य ठेवायचं आहे, कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःवर उगीचच राग करू नका, चिडचिड करू नका की मी असा संकल्प घेतलाय आणि हे काय होतंय माझ्यासोबत. तर लक्षात घ्या, ही प्रोसेस आहे, हा प्रॉब्लेम नाहीये. म्हणूनच तुमच्यासोबत हे जे होतंय ते बाकी सगळ्यांसोबत होतं. तुमची बरं का निवड झाली असेल? कारण हीच ती पायरी आहे जिथे देव तुमची परीक्षा घेतो, जे मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं. आणि जो इथे टिकतो तोच पुढे जातो अध्यात्माच्या पुढच्या पायरीवरती. म्हणूनच जर तुमच्यासोबतही असं होत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, आणि हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा जे या टप्प्यावर अडकलेले आहेत. खरोखरच, कारण कदाचित हा संदेश त्यांच्यासाठीच असेल आणि आपल्याला एक माध्यम आपली निवड केली असेल की त्या लोकांपर्यंत आपण हा संदेश किंवा हा मेसेज पोहोचवावा. कारण देव स्वतः येत नसतो, अनेक मनुष्याच्या रूपामध्येच मदतीला हात पुढे येणारे म्हणजेच स्वामींचे ते हात असतात. म्हणूनच जर तुम्ही तयार असताल तर पुढचं पाऊल आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की नेमका अजून पुढं अध्यात्मात जाताना आपल्याला कसं करावं लागणार आहे, किंवा काय गोष्टी आहेत ज्याच्या आपल्याला अडथळे किंवा विघ्न असं वाटतं, पण ते खरं तसं नसतं. तर ती आपली अध्यात्मातली साफसफाई चालू असते, धूळ काढणं चालू असतं. जसा एखादा कपडा खराब झालेला असतो, आपण काय करतो, सुरुवातीला त्याला धुतो, साबण लावतो, ब्रश लावतो, त्यातील सगळं घाण मळकट काढून टाकतो, मग स्वच्छ पाण्याने पुन्हा त्याला पिळतो, निचोडतो, बरोबर ना? मग तसंच अध्यात्मात होतं. जेव्हा आपली साफसफाई चालू असते थोडा त्रास होतो आपल्याला, पण जेव्हा तो कपडा चकाकतो वाळल्यानंतर, तेव्हा तो अंगामध्ये घालताना किती छान वाटतो. तर लक्षात घ्या, या उदाहरणाद्वारेच तुम्हाला सगळं काही समजून आलेलं आहे. म्हणूनच मनापासून व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.